मित्र हो, वयवर्ष 40 हा आपल्या आयुष्यातला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीचा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो, जो टप्पा मी काल परवाच पूर्ण केलेला आहे. स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, सगळ्यांच्याच मध्ये वयवर्ष 40च्या नंतर काही विशिष्ट बदल व्हायला लागतात. हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात. वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच काळामध्ये असते, कारण 30 ते 40 यामध्ये बऱ्यापैकी आपण शारीरिक किंवा मानसिक कष्ट घेतलेले असतात, ताणतणाव सहन केलेला असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला आरोग्याच्या संबंधित काही समस्या उद्भवण्याची शक्यता 40 नंतर जास्त वाढते. मग हातपाय दुखणं, अंग जड पडणं, स्थूलता येणं, सुस्ती येणं, पायामध्ये गोळे येणं, पाय दुखायला लागणं, कंबर, पाठ, मणक्याचे आजार असतील किंवा डोकेदुखीचे आजार असतील, पचनाच्या संबंधित तक्रारी असतील किंवा डायबिटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज वेन असतील किंवा सायटिका नावाचा आजार असेल, मणक्याच्या संबंधित काही आजार असतील, या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता 40च्या नंतर जास्त असते. आणि म्हणूनच या सगळ्या आजारांच्या पासून आपल्याला दूर राहण्यासाठी किंवा ऑलरेडी आपल्याला काही याच्यातले आजार, समस्या, त्रास असेल तर तो नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी अतिशय सोपे, सहज करता येतील असे, घरच्या घरी कुठल्याही क्लासला, जिमला न जाता, एक नया पैसा खर्च न करता येतील असे सोपे व्यायाम प्रकार, योगासन मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका. मुद्दा मुद्दा समजून घ्या, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या. मी अजिबात गोंधळ गडबड करणार नाही, तुम्हाला समजेल असंच सांगणार आहे. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, परवा माझा 40वा वाढदिवस पूर्ण झाला. बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या किंवा फोन करून सांगितलं की डॉक्टर, तुम्ही 40चे वाटतच नाही, अगदी तुम्ही 25-30तलेच वाटता, तुमच्या या फिटनेसचं रहस्य काय आहे? तर मित्र हो, मी सांगेन प्रामाणिकपणे की माझ्या फिटनेसचं रहस्य हे या व्यायामामध्येच दडलेलं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा हा व्यायाम तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं, तुम्हाला जमेल तसा आवर्जून सातत्यानं करा. माझ्यासारखा फिटनेस तुम्हाला 100% मिळेल. तर मित्र हो, याच्यामध्ये मी काही व्यायाम तुम्हाला निवांत झोपून, काही व्यायाम निवांत बसून आणि काही व्यायाम निवांत उभा राहून, कुठल्याही विशेष कष्टाशिवाय, विशेष प्रयत्नाशिवाय, काही दुखणार नाही, कुठं पीळ बसणार नाही, आडेओढे घ्यायची गरज नाही, अजिबात अवघड व्यायाम नाही. तर सगळ्यात सुरुवातीला आपण झोपून कुठले कुठले व्यायाम निवांतपणे करू शकतो ते बघायचं आहे. हे व्यायाम कधी करायचे, कुठल्या वेळेला किती प्रमाणात करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर अगदी सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीनं तुमच्या बेडवरती किंवा मॅट टाकून तुम्ही अशा पद्धतीनं झोपायचं आहे. तुम्हाला काय करायचंय, पाय सरळ लांबवायचे आहेत, हात अशाच पद्धतीनं बाजूला ठेवायचे आहेत आणि तुमच्या गुडघ्याच्या पाठीमागची जी जागा आहे, ज्याला आपण पॉप्लिटियल फोसा असं म्हणतो अॅनाटॉमी मध्ये, शरीर रचना शास्त्रामध्ये, ज्याला आपण मिचकी असं म्हणतो, त्या मिचक्या काय करायच्यात, आपल्याला जमिनीवरती अशा प्रकारे आदळायच्या. त्या आदळत असताना मात्र लक्षात ठेवा, टाच जी आहे ती स्थिर राहिली पाहिजे. दोन्ही टाचा ह्या जमिनीवरती स्थिर राहिल्या पाहिजे, त्या वर नाही आल्या पाहिजेत. आणि तुमचा जो हा हिप जॉईंट आहे, म्हणजे जे तुमची सीट आहे, ती देखील जागेवरती राहिली पाहिजे. हे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या हलवायचा आहे. हा वॉर्मअप व्यायाम असणार आहे तुमच्यासाठी. याच्यामुळे काय होते की दिवसभर तुम्ही उभा राहून तुमच्या पायाकडे साचलेला जो रक्तप्रवाह आहे तो पूर्णपणे शरीराच्या वर येणार आहे. सकाळी सकाळी सुद्धा तुम्ही हा व्यायाम जेव्हा करता तेव्हा तुमचं खूप चांगलं मॉर्निंग वॉक अगदी झोपल्याच पूर्ण होतो. हे बघा, असं थोड्या वेळ केलं की तुमच्या मांड्या गळून येतील. याचा अर्थ असा की तुमच्या मांड्यामध्ये किंवा पोटरीच्या स्नायू जे आहेत त्यांच्यामध्ये आकुंचन आणि रिलॅक्सेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आलेली जी आखड आहे, तर मंदावलेला रक्तप्रवाह आहे तो पूर्णपणे मोकळा होणार आहे आणि सांधे देखील त्या ठिकाणी चांगले काम करण्यासाठी सुरू होणार आहे. दिवसभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पायदुखी किंवा सांधेदुखी, गुडघेदुखी अजिबात होणार नाही. या अशा पद्धतीनं तुम्ही 1 मिनिट 2 मिनिट करायचं आहे. हे झाला आपला पहिला सोपा व्यायाम प्रकार. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे अशाच पद्धतीनं झोपून आपले जे गुडघे आहेत दोन्ही पूर्णपणे दुमडून पोटावरती आणायचे आहेत आणि परत सरळ पाय ठेवायचा आहे. 10 वेळा तुम्ही करायचं आहे. 1, व्हेरी गुड, 2, लांब श्वास घ्या, घेतलेला श्वास सोडत पाय सरळ. हे बघा,
4, व्हेरी गुड, 5, रोज फक्त 15 ते 20 मिनिट हा व्हिडिओ लावून माझ्या समोर हा व्यायाम करा. 40 नंतर तुम्ही फिट राहणार म्हणजे राहणार. 6, 7, व्हेरी गुड, 8, 9, 10. अगदी सुरुवातीला 5 वेळा करायचे, 5च वेळा करा. हळूहळू 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा करा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं पाय दुमडायचे. आपल्याला जेवढे दुमडतील तेवढे दुमडतील. गुडघे जास्त दुखत असतील तर तुम्हाला जास्त दुमडता येणार नाही, एवढेच दुमडा, नो प्रॉब्लेम. हात जे आहेत ते आपले अशा पद्धतीनं बाजूलाच ठेवा आणि आपल्याला जे सीट आहे आपलं ते वर उचलायचं आहे 10 वेळा आणि परत ठेवायचं आहे. बघा, 1 ब्रिज पोज म्हणतो आपण याला. 2 खूप छान मोकळं होणार आहे बघा शरीर तुमचं. 3 पचनशक्ती सुधारणार आहे, पोटामध्ये आलेला जडपणा कमी होणार आहे, गॅस निघून जाणार आहे. 5 रामकृष्ण हरी म्हणायचंय. 6 कुठल्याही देवाचं नाव तुमच्या आवडीच्या घ्या, हो खूप छान वाटतंय. 6, 7 व्यायामाला कटाळा करायचा नाही. 8, 9, 10 औषध समजून करायचंय म्हणजे औषधाची गरज पडणार नाही. कंटाळा अजिबात करायचा नाही. तुम्हाला पुढे भविष्यात उतार वयामध्ये 50 नंतर त्रास होऊ द्यायचा नसेल, शरीरातली लवचिकता तशीच ठेवायची असेल, तुमचं म्हातारपण तुम्हाला पुढे ढकलायचं असेल तरी हे 1 नंबर होणार आहे. बघा, लक्षात ठेवा, शरीर चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे, नाहीतर सगळ्या दवाखान्याला पैसा खर्च होणार आहे. शरीराला, मनाला, सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे आजार तुमचा. लक्षात ठेवा, सुखानं घास खाऊ देणार नाही. त्याच्यामुळे सुखाचे घास खाऊन घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आयुष्याचा तुम्ही फक्त माझ्यासाठी, तुम्ही म्हणाल तुमचं काय बंद पडलंय, नाही, तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं, तुम्ही आजारीच पडू नये अशी माझी मनोमन प्रामाणिक प्रांजळ भावना आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओ मधून माझी हीच तळमळ असते की तुम्हाला कशा प्रकारे नैसर्गिकरित्या चांगलं तंदुरुस्त राहता येईल. हे अशा पद्धतीने हा तिसरा व्यायाम प्रकार ब्रिज पोज झाला. त्यानंतर काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने हळूहळू पालतं झोपायचंय. 1 नंबर काम होणार आहे. आणि आपले दोन्ही हात जे आहेत तळवे अशा हनुवटीवर ठेवायचे, पाय सरळ असे करायचे आहेत. बघा, लय भारी आहे, बघा लय भारी आहे. हे बघा, अशा पद्धतीने केलं. आता हा सुद्धा मॉर्निंग वॉक होता. हे बघा, चला, 1 2 कदम ताल, 1 2 1 2 1 2. शक्यतो तुम्ही काय करायचंय, तुमच्या टाचा ज्या आहेत त्या तुमच्या सीटला आदळायच्या आहेत. ह्याने काय होईल की तुमच्या पोटामधला रक्तप्रवाह खूप चांगला सुधारेल, पचनशक्ती सुधारेल, गॅस निघून जाईल. हे अशा पद्धतीनं गुडघ्याचा सांधा मोकळा होईल. पिंढऱ्यांचं आकुंचन आणि प्रसरण पावल्यामुळं तुम्हाला तिथं खूप चांगला फायदा होईल. हे बघा, 1 2 1 2 1 2 1 2. तुम्ही असं डोलू पण शकता करत करत. हैया हुप्पा, हैया हैया हुप्पा, हैया हैया हुप्पा. शक्यतो खाली गादी किंवा मऊ असं काहीतरी कुशन ठेवा जेणेकरून तुम्हाला लागणार नाही आदळल्यावर. या अशा पद्धतीने. हे बघा, समजा हे सीटला तुमचे गुडघे लागत नसतील तर नो प्रॉब्लेम, एवढेच करा, काही अडचण नाही. फक्त करायला महत्व आहे. सातत्य असणं, कन्सिस्टन्सी असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. दिवसभर तुम्हाला चालता राहायला वेळ मिळत नाही, फिरायला वेळ मिळत नाही, एक ठिकाणी बसून काम करावं लागतं, किंवा सकाळी सुद्धा तुम्हाला बाहेर कुठे फिरायला जाता येत नाही, जिमला जाता येत नाही, तर हा व्यायाम प्रकार तुम्हाला सगळ्या शरीराच्या प्रत्येक सांध्याला, प्रत्येक स्नायूला, प्रत्येक हाडाला मोकळं करण्यासाठी मदत करणार आहे, ह्याची मी खात्री देतो तुम्हाला. शरीरातले सगळे अवयव चांगले काम करायला लागतील, रक्ताभिसरण चांगलं सुधारलं जाईल. हा झाला चौथा व्यायाम प्रकार. हा सुद्धा झोपून मॉर्निंग वॉकच म्हणतो आपण याला. 2 मिनिट 3 मिनिट करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, बसायचंय. आता निवांत. आता हे झोपून व्यायाम झाले, आता काय करायचे आपल्याला, बसायचे. बसण्याचा सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे सुखासन. एकदम सुखामध्ये, आनंदामध्ये बसायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं निवांत बसायचे. हे बसत असताना काय करायचंय, तुमचे जे सीट आहे ते सीट बॅलन्स झालं पाहिजे. तुमच्या शरीराचे उजवा आणि डावा भाग हा समप्रमाणामध्ये जमिनीला टेकला पाहिजे, नाहीतर असंच बसलाय असं अजिबात करायचं नाही. पाठ तुमची सरळ ठेवायची आहे, खांदे थोडेसे माग घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं, आणि छाती थोडीशी पुढे घ्यायची आहे. नजर समोर, चेहऱ्यावर आत्मविश्वास, सकारात्मकता, मोटिवेटेड असणार आहेत तुम्ही. मी तंदुरुस्त होणार, तंदुरुस्त राहणार, मला असणारे आजार दुरुस्त लवकर होणार
अशी भावना तुमच्या मनामध्ये असणार आहे. डोळे बंद करलेले असणार आहेत आणि तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष केंद्रित असणार आहे. हे बघा, खूप छान अनुभूती मला ह्या सुखासनाची येत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्सपणे तुम्ही खांदे आखडून घ्यायचे नाहीत, फक्त तुम्हाला थोडेसे मागे घ्यायचे आहेत आणि खाली ढिले सोडायचे आहेत छाती पुढं, आणि लांब श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास सोडायचा आहे, राम कृष्ण हरी म्हणायचंय. सुखासन खूप चांगलं आहे. तुमचं शरीराचं पोश्चर सुधारणार आहे, मणक्याची जी काही पोझिशन आहे ती सुधारणार आहे. पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानदुखी याच्यापासून देखील खूप चांगला आराम तुम्हाला ह्या सुखासनाच्या फक्त 1 मिनिट बसण्यानं होणार आहे. लक्षात ठेवा, श्वास तुमचा मोकळेपणानं तुमच्या पूर्ण फुफ्फुसाच्या खाली खोलवर जाण्यासाठी या सुखासनाच्या अशा पद्धतीनं बसलेल्या पोझिशन मधून मिळणार आहे. त्याच्यामुळं ऑक्सिजनेशन जे आहे शरीरामध्ये, रक्तामध्ये ऑक्सिजन किंवा पेशींच्या मध्ये ऑक्सिजन जाण्यासाठी सुद्धा खूप चांगला फायदा होणार आहे. लांब श्वास सोडा, लांब घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा. या अशा पद्धतीने हे झालं बसून पहिला व्यायाम प्रकार, पहिलं योगासन सुखासन. आता बसून दुसरा व्यायाम प्रकार काय आहे? अशाच पद्धतीनं सुखासनात आपल्याला बसायचंय. त्याच्यानंतर हा जो डावा हात आहे तो उजव्या गुडघ्याच्या इथं आपल्याला असा आणून क्रॉस ठेवायचा आहे, आणि हा जो उजवा हात आहे तो पूर्णपणे पाठीच्या मागं ठेवायचा आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे तुम्हाला उजवीकडं अशा पद्धतीनं वळायचं आहे. वळत असताना तुम्हाला काय करायचंय, पूर्ण तुमची जी नजर आहे ती या उजव्या खांद्याच्या पासून पलीकडे ढकलायची आहे, सोडायची आहे नजर. यस, हा जो पीळ आहे याच्यामुळे आपली बॉडी खूप चांगल्या प्रकारे डिटॉक्स होणार आहे. शरीरामध्ये जमा झालेले विषारी घटक श्वासाच्या माध्यमातून, घामाच्या माध्यमातून किंवा शौचाच्या माध्यमातून पीळ बसल्यामुळे निघून जाणार आहे. आतड्यातली घाण स्वच्छ होण्यासाठी मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मेटाबॉलिझम आणि आपल्या शरीरातलं पचन व्यवस्था जी आहे ती सुधारण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. थोड्या वेळ ह्या पोझिशन मध्ये थांबा, तुम्ही परत विरुद्ध दिशेला असं 10 वेळा करा. या अशा पद्धतीनं खूप छान. पाठ सरळ जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा. मणका एका लाईन मध्ये ठेवा. पाठदुखी, कंबरदुखीसाठी सुद्धा खूप चांगलं आसन आहे हे. हे बघा, 3, खूप छान, रामकृष्ण हरी. 4, 5, 6, व्हेरी गुड. बघा, तुम्ही करून बघा. हो काय तुम्ही म्हणताल डॉक्टर, नंबर 1 काम झालं हो आमचं तुमच्यामुळं. 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. हा झाला बसून दुसरा व्यायाम प्रकार. त्याच्यानंतर तिसरा बसून व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला? फुलपाखरू आसन. हे अशा पद्धतीने जर तुम्हाला हे बसायला अवघड जात असेल तर तुम्ही पाठीमागं पण उशीचा सपोर्ट देऊ शकता किंवा बाजूबाजूला पण उशीचा सपोर्ट द्या. हात तुम्हाला अशा पद्धतीने धरायचे. अशा पद्धतीने धरून अवघड जात असेल तुम्हाला तर तुम्ही हात असं देखील करू शकता. हे अशा पद्धतीने तुम्ही हे बटरफ्लाय आसन करायचं आहे. त्याच्यामुळं तुमचं कंबर जी आहे तिथं असणारे जे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी, त्यांच्यामध्ये मोकळेपणा येण्यासाठी मदत होणार आहे. ते ढिले होतील आणि तिथं असणाऱ्या वेदना, तिथं असलेली जी आखड आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तिथलं रक्ताभिसरण सुधारेल. आणि खास करून महिलांच्या मध्ये तर हे आसन वरदानच मानलं जातं. कारण ओटीपोटामध्ये असणारे जे प्रजनन अवयव आहेत किंवा पुरुषांच्या मध्ये सुद्धा जे मूत्र अवयव आहेत, मूत्रसंसर्ग किंवा मूत्राच्या संबंधित काही त्रास असतील, किडनीच्या संबंधित काही त्रास असतील तर ते देखील ह्याच्यामुळे काय होणार आहे? कमी होणार आहे. बऱ्याचदा मांड्यामध्ये कठीणपणा येतो, ताठारता येते, आखड येते, मांड्यामध्ये खूप चरबी जमा झालेली असते, तर ती देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता ही रोज प्रॅक्टिस आहे माझी, म्हणून माझं पूर्णपणे मांड्याखाली टेकल्या जातात. परंतु तुम्हाला जर एवढं जर होत असेल सुरुवातीला एवढंच करा. 1 आठवड्यामध्ये तुमच्या हळूहळू 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 असं टेकलं जाईल. हे बघा, पूर्णपणे टेकले की नाही माझ्या मांड्या? ह्या खूप जादू आहे ह्याच्यामध्ये.
मला लक्षात ठेवा, शरीराची लवचिकता ह्या सगळ्या व्यायाम प्रकारांनी तर वाढणारच आहे, परंतु जेव्हा शरीर लवचिक असतं तेव्हा मनाची देखील लवचिकता खूप चांगल्या प्रकारे वाढते. मनाची लवचिकता वाढते म्हणजे काय, की मन चांगलं राहतं, पॉझिटिव्ह राहतं, नकारात्मक विचार अजिबात येत नाहीत, फ्रेश राहतो, मूड कधी उदास होत नाही. तुम्ही करून बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. हे औषध आहे आणि याच्या मागे शास्त्र आहे. हे काय कुठलं जादू नाहीये खूप आभाळातून पडलेली, ह्याच्यामध्ये विज्ञान आहे. आणि ह्या विज्ञानाची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर मी सांगितलेले कृपया हे व्यायाम मी परत परत विनंती करतोय, तुम्ही आवर्जून करा. तर हा झाला बसून करायचा तिसरा सोपा व्यायाम प्रकार, ज्याला आपण बटरफ्लाय आसन म्हणजेच फुलपाखरू आसन असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर 8वा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं हळूहळू सावकाश काय करायचं आहे, गुडघे जमिनीवर, दोन्ही हाताचे तळवे दोन्ही जमिनीवर, पाय जे आहेत ते पंजे अशा पद्धतीने आभाळाकडे ठेवायचे आहेत आणि लांब श्वास घेत घेत तुम्हाला वर करायचं आहे. याला आपण गाय आणि मांजर पोझिशन असं देखील म्हणतो. हे अशा पद्धतीने पुन्हा पूर्ण वर घ्या, लांब श्वास घेत घेत, पाठ खाली मान वर, श्वास सोडत पूर्ण मांजरासारखं. सकाळी उठल्या उठल्या किंवा झोपेतून किंवा बसून उठल्या उठल्या मांजर कसं करते असं, हे अशा पद्धतीने, हे बघा सेम तसं. आणि हे काव, हे बघा 10 वेळा करा. मानेचे स्नायू, छाती मोकळी होईल, पोटाचा हालचाल व्यवस्थित होईल, पोटाचे स्नायू मोकळे होतील, पोट गच्च होणं, डंबारणं, गॅस होणं, ऍसिडिटी होणं पूर्णपणे निघून जाईल. ओ निघून जाईल. ओ काका, ओ काकू, ओ आजी, ओ आजोबा, ओ मावशी, ओ मामा, करा की ओ, करा करा, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी करा. हे अशा पद्धतीने लांब श्वास घ्या. 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर असंच वाकून दुसरा व्यायाम प्रकार तुम्हाला करायचा आहे, जो खूप सोपा आहे. विरुद्ध हात आणि विरुद्ध पाय तुम्हाला उचलायचा आहे 10 वेळा. हे बघा खूप छान. 1 डॉग बर्ड पोज म्हणतो आपण, 2 सरळ उचलायचा, 3 खूप छान, 4 5 पाय जास्तीत जास्त सरळ करायचा प्रयत्न करा, 6 7 8 9 10. जय हनुमान. हे बघा हनुमान असंच असतं की नाही, हवेत उडालेला, जय हनुमान ज्ञान गुण सागर, हे की नाही. हे बघा अशा पद्धतीनं हे छान मनाची ताकद येईल तुम्हाला ह्या व्यायामाने. व्हेरी गुड. हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर असंच वाकून पुढचा व्यायाम प्रकार, हे अशा पद्धतीनं गुडघे जमिनीवर, तळहात जमिनीवर, हे अशा पद्धती. 1 पुन्हा इकडं, 2 3 4 5 6 7 मोकळच होणार बघा, 8 9 10. बघा 40 50 सुद्धा तुम्ही 25 30 दिसले पाहिजे. हे अशा पद्धतीनं 10 वाकून पुढचा व्यायाम प्रकार सोपा, खूप छान आहे. तुम्ही करून बघा, व सगळं मोकळं होणार आहे. त्याच्यानंतर असंच वाकून काय करायचं आहे, एक पाय तुम्हाला वर उचलायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. 15 वेळा करा, 20 वेळा करा, नो प्रॉब्लेम. पण एकाच दिवशी जास्त करायचं नाही, हळूहळू वेळ आणि वेग वाढवायचा. शक्यतो उपाशीपोटी करा, नाहीतर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर दुपारच्या जेवणानंतर साधारण 4-5 तासांनी करा. नंबर 1 काम होईल. त्यानंतर काय करायचंय, अशाच पद्धतीनं तुम्हाला बसायचं आहे आणि हात आपले जे आहेत ते अशा पद्धतीनं ठेवायचेत, पाय समोर पसरायचे. आणि आता काय करायचंय, पाय गुडघ्यातून दुमडायचे आणि मागं सरकायचं आणि त्याच्यानंतर पाय सरळ करून पुढे सरकायचं. बघा बघा या अशा पद्धतीने 1 2 3 4
5 6 जेवढे जमतील तेवढे 6 7 खूप छान 8 कंबर सरळ 9 10 रामकृष्ण हरी. खूप छान आहे हो, खूप छान आहे. हे बघा बघा तुम्ही करून बघा हो, करून बघा माऊली, करून बघा. हे बघा ओके. बघा एवढा छोटा छोटा व्यायाम करून सुद्धा मला बारीक दम लागलाय, हृदयाचा ठोका वाढलाय, रक्ताभिसरण सळ 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 करायला लागले. त्याच्यानंतर काय करायचंय, अशा पद्धतीनं आपल्याला वज्रासनामध्ये बसायचंय. वज्रासनात बसता येत नसेल तर खाली उशा ठेवा, 1 उशी 2 उशी ठेवा, 3 उशा ठेवा, पण तुम्ही बसा हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे हात पूर्णपणे वर घ्यायचे आहेत, लांब श्वास घेत घेत, आणि पूर्ण श्वास सोडत सोडत हात समोर ठेवायचे आहेत. बघा बघा लांब श्वास घेत घेत पुन्हा वर. बघा खूप छान. सगळी आखडच गेली पाहिजे शरीरातली, आळसच सुस्तीच गेली पाहिजे, स्थूलपणा जडपणाच गेला पाहिजे. हे बघा हे अशा पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा आपलं फुफ्फुस खूप मोठ्या प्रमाणात प्रसरण पावतं. श्वास खूप खोलवरपणे तुमच्या फुफ्फुसापर्यंत जातो. प्रत्येक पेशींचं ऑक्सिजनेशन चांगलं होतं. हे बघा सोडत सोडत खाली या. 10 वेळा करा. शक्य तेवढे हात पुढे पसरवा. पोटावर ताण येणार आहे, बेंबीवर ताण येणार आहे, तुमचे खांदेदुखी त्रास कमी होणार आहे, हातामध्ये बळकटी येणार आहे. हे बघा छातीच्या पाठीच्या स्नायूला खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे. बघा 7 8 9 ट्रिपटे. पुन्हा असं जाग्यावरती या. त्यानंतरची सोपी स्टेप आहे भुजंगासन आणि वज्रासन. काय करायचंय, हे अशा पद्धतीनं. हे बघा हे बघा हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं हे भुजंगासन आहे का नाही. व्हेरी गुड. ह्याच्यामुळं खूप चांगली पचनशक्ती सुधारणार आहे, कॉन्सन्ट्रेशन सुधारणार आहे, मेंदूचं कार्य सुधारणार आहे. कारण असं केल्यामुळं आपले फुफ्फुस जे आहेत ते प्रसरण पावतात. श्वास खूप चांगल्या प्रकारे श्वास नलिकेतून शेवटच्या भागापर्यंत जातो आणि एरिएशन व्हेंटिलेशन चांगलं होतं हे अशा पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर मग परत आपल्याला हे अशा पद्धतीनं, हे बघा एक पुन्हा भुजंगासन. हे बघा 2 खूप छान हो, खूप छान. हे कंबर दुखीसाठी तर नंबर 1 आहे. 3 ओके. थोड्या वेळ थांबा. 4 नंबर 1 काम होणार आहे. 5 काय सुद्धा ताण येणार नाही, कुठला सांधा दुखणार नाही, आवड वाटणार नाही, कुठल्या सांध्यावर लोड येणार नाही. हे बघा शरीर मोकळं होईल, सूज उतरेल, वेदना कमी होतील, रक्तभिसरण सुधारेल, शरीरामध्ये रक्तामध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकले जातील. 8 9 ओके. हा रामकृष्ण हरी माऊली. हे झाले बसून करण्यासाठीचे आणि झोपून करण्यासाठीचे सोपे व्यायाम. आता शेवटचे 3 सोपे व्यायाम उभा राहून करायचे. त्याचे देखील खूप चांगले फायदे आपल्या संपूर्ण शरीराला होणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने उभं राहिल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, हे अशा पद्धतीनं हात वर करायचा, एक हात कमरेवरती, एक हात वर, आणि अशा पद्धतीने आपल्याला साईड बेंड करायचे आहेत. खूप छान. बघा किती छान दिसते हे शरीर, किती लवचिकता आहे. बघा बरे कसं आहे. बघा 10 वेळा करा. परत इकडं. खूप छान. बॅलन्स सुधारणार आहे तुमचं, चालता व्यवस्थित येणार आहे, तुमच्या शरीराची ठेवण व्यवस्थित दिसणार आहे,
बसल्यानंतर उभं राहिल्यानंतर चालताना तुम्ही रुबाबदार दिसणार आहे. त्याच्यामुळं 40च्या नंतर सुद्धा तुम्हाला म्हणलं पाहिजे अरे हा वय ह्याचं वय 30-35च आहे. हे बघा हो, कुणाला नको वाटतंय? हे बघा आयशा, तुम्हाला वय लपवायची गरज नाही. बघा मी कसं अभिमानानं आत्मविश्वासानं सांगतो माझं वय 40 आहे. लोकांना वाटलं पाहिजे अरे हा 40 आहे. हे बघा हे अशा पद्धतीने अजून सुद्धा शक्य आहे. तुम्ही कितीही जाड असा, कितीही स्थूल असा, कितीही तुमचा चेहरा काळवंडलेला असू द्या, निस्तेज झालेला असू द्या, हे सगळं दुरुस्त होणार आहे. फिटनेस तुमचा मजबूत होणार आहे. तुम्ही करून बघा हो, 1 महिना करून बघा. तुम्ही म्हणा डॉक्टर नंबर 1 काम झालं. हे अशा पद्धतीनं पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. कमरेवरती हात ठेवून अशा पद्धतीनं आपल्याला साईड बेंड करायचे आहेत. हे बघा या 10 वेळा करायचे, नो प्रॉब्लेम. हे झालं साईड बेंड. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? ताडासन करायचंय. ताडासन करत असताना काय करायचं आपल्याला? आपली जी टाच आहे ती आपल्याला वर उचलायची आहे पंजा जमिनीवर ठेवून, आणि हात जे आहेत ते आपले वर खाली करायचे आहे. ते अशा पद्धतीने त्याला म्हणायचं आपण ताडासन. किंवा तुम्ही वर अशा पद्धतीनं हात जोडून ठेवा आणि ही टाच वर उचला अशा पद्धतीनं. हे बघा हे अशा पद्धतीने थोड्या वेळ असंच थांबा. थोड्या वेळ तुम्ही ह्याच पोझिशनला थांबा अशा पद्धतीनं. हे बघा हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं थोड्या वेळ थांबलात. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने खाली घ्या. हे अशा पद्धतीने हे बघा 10 वेळा करा. असं पाय सरळ ठेवा. ह्याच्यामुळे बॅलन्स सुधारणार आहे. एवढंच नाही तर याच्यामुळं आपल्या पिंडरीमध्ये असणारी जी काफ मसल आहे, सोलियस नावाची जी स्नायू आहे पोटऱ्यामध्ये असणारी, जे आपल्या बॉडीचं शरीराचं दुसरं हृदय आपण ज्याला म्हणतो, त्याचं आकुंचन प्रसरण व्यवस्थित होणार आहे. आणि पायामध्ये साचलेला सगळा रक्तप्रवाह तो शरीराच्या वरच्या भागाकडे, छातीकडे, हृदयाकडे आणून व्यवस्थित रक्ताभिसरण संतुलित होणार आहे. आणि त्याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीराला होणार आहे. याला आपण ताडासन असं म्हणतो. या ताडासनाचं पोट साफ होण्यासाठी, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशनसाठी सुद्धा खूप चांगला फायदा आहे. परंतु जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्या पोटातले स्नायू, आतड्याचे स्नायू खूप चांगल्या प्रकारे तिथं स्ट्रेच मिळणार आहे आणि त्यांची कार्यक्षमता वाढून हालचाल वाढणार आहे. गच्च बसणार नाहीत, मंदावणार नाहीत. मल तुमचा पुढे पुढे ढकलला जाईल आणि सकाळी उठल्या पहिलं काम तुमचं पोट साफ होण्याचं होईल, जे की दिवसभराचं महत्वाचं काम आहे. हे बघा अशा पद्धतीने हे झालं ताडासन. त्याच्यानंतर आपल्याला करायचं उभं राहून सोपासन, ज्याला आपण वृक्षासन असं म्हणतो. हे वृक्षासन ट्रिपोज याच्यासाठी महत्वाचे आहे कारण आपल्या मेंदूमध्ये सेरेबेल्लम नावाचा एक महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळं आपण चालताना, उभं राहताना किंवा बसताना आपला बॅलन्स व्यवस्थित राखला जातो. आणि हे बॅलन्स शरीरातल्या सगळ्या अवयवांचं एक सूत्रता, हाताची पायाची एक सूत्रता किंवा हातापायावर संपूर्ण शरीरावर मेंदूचा असणारं जे नियंत्रण आहे ते व्यवस्थित राखण्यासाठी हे वृक्षासन अतिशय महत्वाचं आहे. परंतु हे करत असताना काय करायचं तुम्हाला? अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कमरेवरती हात ठेवायचे आहे आणि एक पाय उचलून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने कशावर ठेवायचा आहे? तुमच्या घोट्यावर ठेवायचा आहे. तुमच्या घोट्यावर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हळूहळू तो वर उचलत आणायचा आहे आणि गुडघ्याच्या वर ठेवायचा आहे. तुमचं शरीर एका रेषेत तुम्हाला शक्यतो ठेवायचं आहे. गुडघ्यावर अजिबात ठेवायचा नाही पाय. एकतर गुडघ्याच्या वर ठेवा मांडीच्या आतल्या बाजूला, किंवा गुडघ्याच्या खाली पायाच्या पोटरीच्या तिथं तुम्ही ठेवू शकता. गुडघ्यावर ताण येणार नाही अशा पद्धतीनं हे करायचंय. आता हे कमरेवर ठेवलेले जे हात आहेत ते वर हळूहळू उचलायचे आणि अशा पद्धतीनं समोर नजर एका कुठल्याही गोष्टीवरती, वस्तूवरती स्थिर करा. अशा पद्धतीनं बॅलन्स चाललाय, तोल चाललाय तर लगेच पूर्वस्थितीमध्ये या. या अशा पद्धतीनं हे बघा वृक्षासन. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. हे बघा कोणी लिहिले हे? संत नाव सांगा मला कोणी लिहिले? वृक्षवल्ली आम्हा सोये रे. किती छान. नाशिकच्या तपोवनामधली वृक्षतोड होत आहे, त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत आपल्या परीनं. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही वृक्षतोड थांबवण्यासाठी मी सरकारला विनंती करतोय. हे अशा पद्धतीनं मायबाप सरकार हो, आमच्यासाठी, आपल्या सगळ्यांच्यासाठी, आमच्यासाठी म्हणणार नाही, ती वृक्षतोड थांबवावी आणि नाशिकचं जे फुफ्फुस आहे ते फुफ्फुस वाचवावं ही माझी तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रार्थना आहे, सरकारच्या चरणी प्रार्थना आहे.
खरं तर हा आपला सगळ्यांचा हक्क आहे, परंतु सरकार जेव्हा ऐकत नाही किंवा काहीतरी कारण दाखवतं तेव्हा आपण अशा पद्धतीनं आपल्या झाडांच्यासाठी आपण हात नक्कीच कोणाचे तरी जोडू शकतो. कारण झाडं आहेत म्हणून आपण आहोत. आणि हे वृक्षासन अशा पद्धतीनं हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या, विरुद्ध पाय हे अशा पद्धतीनं कमरेवरती ठेवा. त्याच्यानंतर हे असं. खूप छान. माऊली 1 मिनिट 2 मिनिट तुम्ही ह्या पोझिशनमध्ये थांबा. या अशा पद्धतीनं नजर समोर, वृक्षासन. पूर्वस्थितीमध्ये या. 1 2 3 आवर्तन याची करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि आता सगळ्यात शेवटी जे आहे ते परत आपल्याला सुखासनामध्ये थोड्या वेळ बसायचं आहे, 1 मिनिटासाठी. अशा पद्धतीनं हे बघा. खांदे मागं, छाती पुढं, नजर समोर, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, श्वासावर लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा. थोड्या वेळ याच्यामध्ये बसल्यानंतर सुखासनामध्ये, त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी शवासनामध्ये बसायचंय, झोपायचंय. व्यायाम करताना कुठं काही आखड आली असेल, पिळ बसला असेल, ताण आला असेल जास्तीचा, तर तो रिलॅक्स होईल. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत लक्ष केंद्रित करत करत आणा. मी निरोगी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे असं मनामध्ये विचार आणा. देवाकडे प्रार्थना करा, सर्वांचे दुःख दूर होऊ दे, सर्वांना अडचणीच्या संकटाच्या काळात लढायची ताकद दे, सर्वांचे मानसिक शारीरिक आजार दुरुस्त होऊ दे. अशा पद्धतीची भावना मनामध्ये आणा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर अशा पद्धतीनं शवासनामध्ये 1 मिनिट 2 मिनिट बसल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही ह्या व्यायामाची सांगता करू शकता. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त 40 पार केलेल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील 40 नंतर सुद्धा 20-25 सारखं आयुष्य जगता येईल, फिट राहता येईल, तरुण दिसता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या कुठल्याही आजाराच्या बद्दल आमच्याशी सविस्तर चर्चा मार्गदर्शन करायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय किंवा नमस्कार किंवा तुम्हाला होत असणारा त्रास लिहून पाठवा किंवा रेकॉर्ड करून पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल माऊली, तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.